नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनटीए नीटच्या रिझल्टमध्ये ज्या पद्धतीनं घोळ झालेला आहे किंवा जे करप्शन झालेलं आहे ते बऱ्यापैकी तुम्हाला स्पष्ट झालेलं असेल। आता विद्यार्थी म्हणून माझ्या हातामध्ये काय तर बघा, आता ही केस सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे। तारीख त्या ठिकाणी आता जशा पद्धतीनं याचिका दाखल होतात त्या पद्धतीनं तारखा त्या ठिकाणी पडत राहतात, त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी होत राहतात। तर विद्यार्थी म्हणून माझ्या हातामध्ये एकच आहे की हा जो वेळ आहे हा वेळ लांबत राहणार आहे, पण त्याच्याकडे न लक्ष देता इमिडिएटली अभ्यास करणं, ज्यांना रिनीट करायचंय किंवा ज्यांना नेक्स्ट इयरची नीट त्या ठिकाणी द्यायची आहे, कारण नेक्स्ट इयरच्या नीटमध्ये आणि ह्या काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये अगदी हार्डली 4 ते 5 महिन्याचा डिफरन्स असेल बेटा। त्यामुळे इमिडिएटली अभ्यासाला लागा, 2 चान्स कॉन्झिक्युटिव्हली तुम्हाला मिळतील आणि आयुष्यातला एक चांगला टर्निंग पॉईंट देखील होऊन जाईल। जे विद्यार्थी अभ्यास करतील डेफिनेटली ट्रान्सपरन्सीने त्यांना रिझल्ट त्या ठिकाणी मिळून जाईल। त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो, ज्यांना लातूरमध्ये यायचंय, फेवरेबल कंडिशन अभ्यासासाठी पाहिजे ते नक्की या, अभ्यासाला लागा। हे शेवटचे 2 चान्स तुम्हाला कॉन्झिक्युटिव्हली मिळून जातील। ऑल द बेस्ट।